पुणे महामेट्रोची लाईन नंबर 3 म्हणजेच सगळ्यात सुप्रसिद्ध असलेली आणि आत्तापर्यंत काम चालू असलेली ती लाईन म्हणजे हिंजवडी ते शिवाजीनगर. पण आता हेच काम जे आहे ते लवकरात लवकर संपुष्टात येण्याच्या कगारीवरती, कारण की 94% काम हिंजवडी ते शिवाजीनगरच्या मेट्रोचं संपुष्टात आलेल्याची माहिती आपल्याला मिळते. आता जर बारकाईने पाहिलं तर हिंजवडी ते शिवाजीनगर हा संपूर्ण जो कॉरिडॉर आहे, संपूर्ण जो पॅच आहे, हा 23 किलोमीटरचा पॅच आहे. आणि ह्या मेट्रोमुळे होणारा असा आहे की जास्त ट्रॅफिकचा एरिया म्हणून ओळखला जाणारा हिंजवडी आणि शिवाजीनगरचा हा जो संपूर्ण मार्ग आहे, त्या ट्रॅफिकपासून आता नागरिकांना जे सातत्याने रोज डेली ट्रॅव्हल करतात त्यांना आता ह्या मेट्रोच्या कनेक्टिव्हिटीमुळे आता त्यांच्या लाईफमध्ये जो गोंधळ सारखा त्या ट्रॅफिकमुळे व्हायचा तो आता कमी होणार आहे. आणि आपल्याला अजून एक अशी माहिती मिळते की दरम्यान ह्या सगळ्या 23 किलोमीटरच्या पॅचमध्ये 23 स्टेशन्स आहेत आणि त्यापैकी 13 स्टेशन्सचं जे इनॉग्रेशन किंवा 13 स्टेशन्स खुलं करण्यासाठी आता मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी देखील सांगितलेल्याच्या माहितीवरून आपल्याला सगळं समजतं आहे की 13 स्टेशन्स लवकरात लवकर आता सेवेत येणार आहे एप्रिल महिन्यापासून. आणि बारकाईने जर या गोष्टीबद्दल आपण बोलायला गेलो तर तसं पाहायला गेलं तर ह्या महिन्याच्या अखेरीसपर्यंत हे अखंड काम करणं अपेक्षित होतं, होणं अपेक्षित होतं, पण डिलेज लागत गेल्या या गोष्टीला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील मध्यंतरी हे लवकरात लवकर काम पूर्ण करावं असा आदेश दिला होता, पण बिकॉज ऑफ सम कॉम्प्लिकेशन्स या गोष्टीमध्ये ते काय लवकर झालं नाही. पण आता असं अपेक्षा करण्यात येत आहे की एप्रिलपर्यंत या 13 स्टेशनचे जे काम आहे ते लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. तसं बघायला गेलं तर अगदी 6% काम राहिलेलं आहे या गोष्टींचं. आणि स्थानिक नागरिकांकडनं देखील आपल्याला माहिती मिळते की ट्रायल्स जे असतात मेट्रोचे ते देखील बऱ्याच वेळा ह्या रूटवरती चालू असतात. आता ह्या गोष्टीबद्दल किंवा मेट्रो कनेक्टिव्हिटी ही जी आहे ती प्रचंड महत्त्वाची ठरते आता नागरिकांना, कारण की जे डे टू डे ट्रॅव्हल करतात ट्रॅफिकला त्यांना आता कमी पडणार आहे. आणि आता आपण देखील बघू शकतो की वर कशा प्रकारे काम चालू आहे, उर्वरित काम आता लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे. आणि अजून एक माहिती आपल्याला अशी मिळते की आता खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी देखील जाहीर केलं होतं की लवकरात लवकर आता पुणे एअरपोर्टपर्यंत देखील महामेट्रोची झेप जी आहे ती पोहोचणार आहे. म्हणजे आता सातत्याने जे नागरिक पुणे एअरपोर्टला ये जा करतात त्या लोकांना देखील आता एका मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. आणि एवढंच नाही तर आता येवलेवाडीपर्यंत शिवाजीनगर ते येवलेवाडीपर्यंतची पण एक प्रस्तावना देखील आपल्याला मिळते आहे की शिवाजीनगर ते येवलेवाडीपर्यंत देखील आता महामेट्रो धाव घेणार अशी आपल्याला बातमी मिळते. आता महामेट्रो हे आता संपूर्ण शहरभर कशा प्रकारची कनेक्टिव्हिटी वाढवते हे आपल्याला येणारा काळच सांगेल. आता ह्या कनेक्टिव्हिटीबद्दल किंवा ह्या सदर मंजूर हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा स्टेशन्स आहेत शिवाजीनगर ते हिंजवडी, हिंजवडी ते शिवाजीनगर किंवा येवलेवाडी ते शिवाजीनगर, ह्या गोष्टीबद्दल किंवा या सगळ्या कनेक्टिव्हिटीबद्दल तुम्हाला देखील काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशु काशीद.